व्यवस्थापन कमिटीमधले सहकारी अनिकेत तटकरे, आमच्या अध्यक्ष सुधाभाऊ घारे, उपस्थित आमचे नगराध्यक्ष शर्मिलताई सुर्वे, उपस्थित सर्व आमचे दाजी, उपस्थित सर्व माझ्या मंडळातील सहकारी आणि इथल्या कमिटीतील वेगवेगळ्या आमच्या व्यवस्थापन कमिटीचे सहकारी. दादा 1958 साली आमची संस्था स्थापन झाली. शीलम परम भूषणम हे ब्रीदवाक्य घेऊन आमची ही संस्था एकूण गावातील 4 लोकांनी, शिक्षणप्रेमी लोकांनी सुरू केली. त्यानंतर 1992 साली 93 साली मी या संस्थेचा अध्यक्ष झालो आणि 2000 साली आपण दादा आपल्या उपस्थितीत इथे पवार साहेबांच्या उपस्थितीत तटकरे साहेबांनी जागा आम्हाला घेऊन दिल्यामुळे ही 12 वर्ष जागा आमची 12 वर्ष जागेला आम्हाला लागले. मुख्यमंत्री साहेब असताना आम्ही अर्ज केला, तो नारायणाने मुख्यमंत्री झाले त्यावेळेला तो मंजूर झाला 12 वर्षांनी आणि मग ते तटकरे साहेबांनी आम्हाला ती जागा घेऊन दिली. आणि आपण 2000 साली या ठिकाणी ते भूमिपूजन केलं. साहेब ते संगमत साहेब होते ते आणखी सगळे आपणही होतात, परंतु आपण आपलं सगळं मंत्रिमंडळही त्यावेळेला होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा या ठिकाणी झालेला होता. तेव्हा आमच्या शाळेजवळ त्यावेळेला मी म्हटलं होतं दादा की आम्हाला प्रतिकृती नको, आम्हाला सावली तर तुमच्या विद्याप्रतिष्ठानची इथे येऊ द्या. आणि खरोखर सावलीप्रमाणे आम्ही या ठिकाणी यश निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही 7 कॉलेज चालवतो माणगाव शहरात, वेगवेगळी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्यानंतर IT, मॅनेजमेंट, आता लॉ कॉलेज हे आपण बघतो हे लॉ कॉलेज आहे, अशोकराव साबळे लॉ कॉलेज आहे. आणि शेजारी आम्ही गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेजची उभारणी करत आहोत. एकाच कॅम्पसमध्ये दत्तात्रय तटकरे, अशोक साबळे आणि गीता तटकरे यांना एका कॅम्पसमध्ये आम्ही एक करून ठेवण्याची किमया मी केलेली आहे. लवकर माझ्या मातोश्रीच्या नावाने एक कॉलेज चालू करेन, तेव्हा तो एकदम कॅम्पस पूर्ण होऊन जाईल असं वाटतंय मला. तर दादा आपण 60व्या वर्षी दादांच्या नामकरणाला आले होते आपल्या शाळेमध्ये. तेव्हा शाळेचं नामकरण दादांच्या नावाने केलं आम्ही, अशोकदादा साबळे. त्यांना मी त्यांना दादांच्या आत्म्याला मी या ठिकाणी नमस्कार करतो आणि या ठिकाणी माझं भाषण चालू करतोय. तेव्हा आपण आले होते त्या ठिकाणी आणि मला आठवतंय की पाऊस आलेला होता. आपलं भाषण सुरू उभे राहिलेलं, पण भाषण सुरू झालं नाही. पाऊस जो सुरू झाला तर पाऊस एवढा भरला तिथं. आमचं जेव्हा शाळा लहान होती लोकांची ढोपरापर्यंत पाणी आलं, तर आपण भाषण करत ते मंत्रमुग्ध होऊन लोक ऐकत होते. अशा पद्धतीने मला ते आठवण आता आली. आज मला 60 वर्ष झाली पूर्ण, म्हणून आज दोन्हीचा एक काही योगायोग म्हणा आपण आज या ठिकाणी आलेले आहात. मी आपलं स्वागत करतो दादा. आमच्या इथल्या शाळेच्या अडचणी अशा आहेत की आम्ही आता 14 एकर जागा मागितली आहे शासनाकडे, कारण की आता असं नवीन जर एक्सपान्शन करायचं झालं तर नवीन इमारत लागते, नवीन कॅम्पस लागतो. ते प्रकरण बहुतेक पुरं करून आणलेलं आहे साहेबांनी. आणि मला वाटतं आज खरं म्हणजे त्याची ऑर्डर मिळायची होती, परंतु आज त्यांचं काय काल महसूल दिवस असल्यामुळे ते राहिलं. ते येत्या आठवड्यात होईल अशी अपेक्षा आहे. आणि साहेब दादा आम्हाला ही नर्सिंग कॉलेज ही परवानगी देताना तटकरे साहेबांनी फार आमची मेहनत घेतली. स्वतः ते आले, स्वतः मुश्रीफ साहेबांकडे 2 वेळा आले माझ्याबरोबर आणि ते परवानगी घेऊन दिली. आम्हाला कुठलाही त्रास न होता ही परवानगी मिळाली, त्यामुळे शासनाचे आम्ही आभारी आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी, त्याच्यानंतर आम्हाला ह्या ठिकाणी फिजिओथेरपीचं कॉलेज काढायचं आहे, कारण की त्याला काय फार वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं अशातली गोष्ट नाही आहे. त्याच इमारतीमध्ये 2 एक होऊ शकतात आमची कॉलेजेस. तर आपण मुश्रीफ साहेब यांना आम्ही वाट बघत होतो. आपण आलात नाही, सगळं मध्यमंडळाला आम्ही असं गृहीत धरतो आणि आपल्याकडे मागणी करतो की या ठिकाणी पुढच्या वर्षी आम्हाला एक फिजिओथेरपीचं कॉलेज मिळावं, ह्या इथली स्ट्रेंथ वाढून मिळावी. आता 60ची स्ट्रेंथ आहे फिजिओथेरपी, त्यानंतर इथं 60ची स्ट्रेंथ आहे, ती 120 पर्यंत जावी. कारण की या ठिकाणी दादा मला वाटतं या कोकणात पनवेल सोडल्यानंतर दुसरं कॉलेज नाही आहे इथे नर्सिंगचं. नर्सिंगचे असे कोर्स आहे की तुम्ही नर्सिंग पास झाल्या लगेच त्यांना नोकरी लागते. अशा प्रकारचा कोर्स असल्यामुळे या ठिकाणी ते मिळावं अशी आम्ही विनंती करतो. आणखी आमच्या संस्थेच्या अनेक मागण्या आहेत. आम्हाला
CSR मध्ये जास्तीत जास्त हे मिळावा तटकरे साहेब या ठिकाणी जाहीर करतीलच. आदित्यताईंचं आमच्यावर लक्ष आहेच आणि आपणही आम्हाला आधार आहात. मी आज प्रवेश करतो दादा आपल्या उपस्थितीत. दादांची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. दादांच्या दिलेल्या मार्गावर दादांनी दिलेल्या दादांना आम्ही या ठिकाणी इन्स्पायर म्हणून आम्ही मानतो. दादांच्या दिलेल्या वाटचालीवर आम्ही मार्गक्रमण करतो म्हणून आम्ही आजपर्यंत टिकून आहोत दादा. आणि म्हणून सांगत आपल्याला विनंती करतो की आम्हाला आपण सामावून घ्या. बस एवढीच विनंती करतो. नाही दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सन्मान हा केवळ एक औपचारिकता नसून तो स्नेह आणि सन्मानाचा प्रतीक असतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करण्याचा मान आम्हा सर्वांना लाभतो आहे. आय नाव रिक्वेस्ट माननीय ॲडव्होकेट राजीवजी साबले साहेब, डॉक्टर गौतम राऊत सर and Mr. Krishna Gandhi sir to kindly come forward and present the token of appreciation to Mananiya Shri Ajit Dada Pawar Sahib. आपल्या दूरदृष्टीने रायगड जिल्ह्याच्या आणि या संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस भक्कम दिशा देणारे माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, रायगड रत्नागिरी लोकसभा तथा प्रदेश अध्यक्ष यांचा सन्मान करण्याचा मान आता पुढील मान्यवर करत आहेत. आय वॉर्मली इन्व्हाइट मिस्टर नरेंद्र गायकवाड सर, डॉक्टर तजीन राठवीकर मॅडम and Dr. Hemant Gandhi sir. I warmly invite Mr. Narendra Gaikwad sir, Dr. Tazeen Ratwilkar madam and Hemant Gandhi sir to present the token of appreciation. तरुण, तेजस्वी आणि लोकभिमुख नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माननीय नामदार अदितीताई तटकरे मॅडम, महिला व बाल कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करण्याचा मान आता पुढील मान्यवर करत आहेत. Now I invite on stage to present the token of appreciation by Mrs. Nikita Jain Sable madam, Advocate Vinod Ghayal sir and Mr. Nitin Bamugude sir and Dr. Patankar sir. आणि या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने गौरव देणाऱ्या सर्व इतर मान्यवर आणि उपस्थितांची मी शब्दाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहे. माणगाव शिक्षण प्रसारण मंडळाचे गीताबाई दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग नामकरण लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे. सर्व क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा
पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांची देदीप्यमान शैक्षणिक कामगिरी राहिली असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, आदिती जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे, अनिकेत, आमच्या नगराध्यक्ष राजी विचारे, अशोक भोपतराव, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने गेल्या अनेक वर्षामध्ये माणगावच्या परिसरामध्ये शैक्षणिक हब सुरू करण्याच्या दृष्टीतून प्रयत्नाची पराकाष्ठा केली. या संस्थेचे सर्व ॲडव्होकेट राजूजी साबळे, त्यांचे सर्व साहेब, सर्व सन्मान्य पदाधिकारी, अध्यापक वर्ग, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, उपस्थित माझ्या सर्व शिक्षणप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना त्यावेळच्या शहरातल्या बुजुर्गांनी केली आणि राजूंनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की 93च्या आसपास या संस्थेचा कारभार त्यांनी स्वीकारला आणि गेल्या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने केलेली नेतृत्वपूर्ण प्रगती तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवतो आहोत. केवळ ज्युनियर कॉलेज किंवा कॉलेज पुरता सीमित न राहता विधी महाविद्यालय असेल, आता हे सुरू होणारं नर्सिंगचा असेल, CBSEचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी असेल, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, अशा त्या शिक्षणाच्या सर्वच आवश्यक असणाऱ्या बाबी अतिशय इच्छाशक्तीने, मनोनिग्रहाने, माणगावकरांच्या सहकार्यातून त्यांनी निश्चितपणाने उभा करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि माणगावात दादा मला अभिमानपूर्वक त्या ठिकाणी सांगावं लागेल की केवळ दक्षिण रायगडपुरता सीमित नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यातील एक शैक्षणिक हब होण्याच्या मार्गावरती नक्कीच त्या ठिकाणी आहे. राजू तुम्ही प्रयत्न करतात, दादांचे आमचे सर्वांचे सहकार्य राहीलच. कारण दादानेही माहिती आहे, दादा सामान्य घाटातून आले, वेळा भागाडचा परिसर असेल, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल किंवा त्या सगळ्या परिसरामध्ये दिघी औद्योगिक वसाहत माननीय पंतप्रधान महोदयांनी मी 18व्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर मान्य केलेली असेल, याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये प्रदूषण विरहित कारखानदारी आपल्याला आपल्या सगळ्या परिसरामध्ये आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय दादा, एकनाथराव शिंदे या सर्वांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आणायचे. पण ज्यावेळेला इतक्या प्रचंड प्रमाणावरती औद्योगिकरण येईल त्यावेळेला त्यांना लागणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम आपल्याला स्थानिक पातळीवरतीच करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. राजू, या क्षेत्रातलं तुमचं काम नक्कीच खूप चांगलं आहेच, पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपले एक नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही, मी, आदिती, अनिकेत, घायल साहेब, तुमचे सर्व सहकारी बसू आणि उद्याच्या भवितव्यामध्ये येणाऱ्या कारखानदारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठले प्रोफेशनल कोर्सेस सुरू करता येऊ शकतील, रोजगारावरती आधारित असलेले कोर्सेस सुरू कसे करता येऊ शकतील याचा आपण प्रयत्न नक्कीच करू. भारत सरकारची त्या कामासाठी लागणारी मान्यता, धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री आहेत, सुदैवाने त्यांच्याने माझे सुद्धा जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आवश्यक तर दादांचाही शब्द कधी आपल्याला त्या ठिकाणी अजितदादांचा मिळू शकेल. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या स्वप्नातलं, अशोकच्या स्वप्नातलं एक शैक्षणिक हा पुढच्या कालावधीमध्ये करण्याची जबाबदारी नक्कीच त्या ठिकाणी होईल. दादा मागे एकदा एकनाथराव शिंदे आले होते 1-2 महिन्यापूर्वी आणि त्यावेळेला त्यांच्या आईंच्या नावाने CBSE स्कूल राजूने सुरू केलं. त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. त्यावेळेला काही वेगळा राजकीय विचार त्या ठिकाणी नव्हता, पण मुद्दाम दादांच्या कानावरती मला घालणं आवश्यक आहे की आज आपल्यामुळे, अमितभाईंच्यामुळे मला आज पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळते. मी शिंदे साहेबांच्या साक्षीनेच राजूला शब्द दिला होता की किमान 5 कोटी रुपयाचा CSRचा वेगवेगळ्या निधी इमारतीच्या कामाच्यासाठी मंजूर केला जाईल असं मी अभिवचन त्याला दिलं होतं. ते राहू दे आता. तर त्यामुळे ते आर्थिक वर्ष हेच होतं. 25-26 आर्थिक वर्षाबद्दलच आपला तो कार्यक्रम होता. आता घायल साहेब युक्तिवादामध्ये मी भेटीकांचा केलं. तुम्ही ऍक्च्युअली मार्च 26 हा बरोबर आहे. ह्या आर्थिक वर्षातलं बरोबर आहे. ह्या आर्थिक वर्षातलं दोन्ही ठिकाणचं झालंय. कागदपत्राची पूर्तता त्यांच्याकडनं राहिली ती त्यांनी काल केली. आता आज मंजुरीचं पत्र घेऊनच दादांच्या हस्ते मी तुमच्याकडे ते सुपूर्द केलं असतं. आता आज तुम्ही केलं की सोमवार जाईल, त्यावेळेला सोमवार मंगळवार त्याच्यातले अधिकृत तुम्हाला मान्यतेचं पत्र त्या ठिकाणी येतील आणि
विनंती आहे राजू की ते काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि दादांनाही विनंती करतो की त्याच्या इमारतीच्या लोकार्पणाला सुद्धा आपल्याला द्यायचं आहे एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आवश्यक असणारी वेगवेगळी शिक्षणाची दालनं त्यांनी मगाशी फिजिओथेरपी सांगितलं त्याची परवानगी राज्य सरकार भारत सरकार कोणाच्या माध्यमातून असेल तर तेही बाबतीमध्ये आपण त्या दृष्टिकोनाचे प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करू. अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण आज मी आदिती अनिकेत आम्हा सर्वांच्या वतीने आपण माझ्या आईचं नाव या ठिकाणी दिलं त्याच्याबद्दल कुटुंबियाच्या वतीने सुद्धा तुमचे मी मनापासून आभार मानतो. BSc नर्सिंगची परवानगी मुशीफ साहेबांचं नाव मला घेतलंच पाहिजे. माझी दोनदा त्यांच्याजवळ भेट झाली. यावेळेला नर्सिंग कॉलेजच्या परवानगी देण्यासाठी अडचण होती त्याच्यात पुन्हा BSc नर्सिंग माननीय मुख्यमंत्र्यांची मान्यता त्याच्यामध्ये लागत होती परंतु मुशीफ साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलं. पण मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेला गेलं त्याला सुद्धा देवेंद्रजींना मी आग्रहपूर्वक विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याच्यातली तात्काळ मान्यता दिली. त्यामुळे आज रायगड जिल्ह्यातलं BSc नर्सिंगचं दुसरं मला सुद्धा एक पनवेलला आहे BSc नर्सिंग आणि दक्षिण रायगडमधलं पहिलं पण पनवेल म्हणजे आता जवळपास मुंबईत आली त्याच्यामुळे आता मुंबई सोडलं तर ओव्हरऑल रायगडमधलं BSc नर्सिंगचं पहिलंच कॉलेज माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचं आज या ठिकाणी सुरू होत आहे. त्याचा मनापासून आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या या संबंध शैक्षणिक संस्थेला आमच्या सर्वांच्याच मनपूर्वक केवळ हार्दिक शुभेच्छा आहेत असं नव्हे तर या कामाच्यासाठी लागणारी पूर्णपणाचं कारण 99लाच नारायण राणे मुख्यमंत्री असताना साहेबांचं मुख्यमंत्री असतानाचा प्रस्ताव त्यावेळेला आपण हे आमदार असताना मंजूर केला त्याच्याकडून आज हे सगळं ही असे जागा नंतर आपलं कोर्ट उभं राहिलं ती सुद्धा शासकीय त्याच्यामध्ये त्यावेळेला मी मदत केली मग आदित्यने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. घायल साहेबांना माहिती आहे अधिक काय बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेऊचित नाही पण आज दादा आपलंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. संस्थेला शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद साहेब. अजीतदादा साहेब का हर फैसला आवाम की आवाज है. अजीतदादा साहेब का हर फैसला आवाम की आवाज है. उनकी सोच में तरक्की का हर एक छुपा राज है. अशा प्रभावशाली कुशल आणि दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक म्हणजे माननीय श्री अजितदादा पवार साहेब. With great respect, we now invite Honorable Ajitdada Pawar Sahib to guide us with his words of inspiration. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे आपल्या नामकरण उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदिती तटकरेजी अनिकेत तटकरेजी जिल्हाध्यक्ष सुधाकरजी घारे भास्करदाजी विचारे सौभाग्यवती शर्मिलाताई सुर्वे तसंच ज्यांच्यावर राजीव साबळे साहेबांनी आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने आपल्या नर्सिंगची जबाबदारी टाकलेली आहे त्याच्या मुख्याध्यापिका प्रिन्सिपल मेहरोश संगे सर्व माझे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज या पवित्र भूमीमध्ये माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज याचं उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो. या निमित्तानं मी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे आपल्या सगळ्यांचे सहकारी त्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजू अशोकराव साबळे यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांच्या संस्थेने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे एक महत्त्वाचं नर्सिंग कॉलेज सुरू केलं. त्याला तटकरे साहेबांनी मदत केली त्याला ह्या खात्याचे मंत्री या नात्याने हसन मुश्रीफ साहेबांनी पण ताबडतोब मान्यता दिली मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. ते आज खरं बोलवलं होतं राजूजींनी त्यांना बोलवलेलं होतं परंतु सहसा शनिवार रविवार अनेक जण आपापल्या भागामध्ये असतात आणि त्याच्यामुळं
त्यांचा कालच मला फोन आलेला होता मुश्रीफ साहेबांचा की दादा माझी थोडीशी अडचण आहे, पण माझ्या मनापासून या कॉलेजला शुभेच्छा आहेत. मी नेहमी कुठल्याही मान्यवरांचं कॉलेजला नाव दिल्यानंतर संस्थाकडनं ही अपेक्षा व्यक्त करत असतो की हे श्रीमती गीता दत्तात्रय तटकरेंचे नाव, आईंचं नाव आपण कॉलेजला दिलेलं आहे, त्यांच्या नावाला साजेसच काम मेहरोज संघे आणि त्यांच्या सगळ्या टीमकडनं व्हावं, अशा प्रकारची सुरुवातीलाच मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्यामध्ये शिक्षणाला किती महत्व आहे ते राजर्षी शाहू महाराजांनी, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांनी, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी, भाई पंजाबराव देशमुखांनी, शिक्षण महर्षी बापूजी साळुंक्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अनेक मान्यवरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिक्षण ही काळाची गरज आहे ओळखून सगळ्यांना कसं ज्ञान मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळेच ह्या मान्यवरांनी, या महामानवांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाच्या क्रांतीची बीजं पेरली आणि शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारामुळेच आज महाराष्ट्राची प्रगती झालेली आपण सगळेजण पाहतोय. आज स्वर्गीय अशोकरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याबरोबर आम्ही विधिमंडळामध्ये एकत्र काम केलेलं आहे, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही. परंतु त्यांनी जे काही एक विचार मांडला, लोकांना एक दिशा देण्याचं काम केलं आणि त्यांचे सुपुत्र श्रीयुत राजीव साबळे हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता अथक प्रयत्न करतायत. तुम्ही सगळे माणगावकर, तटकरे साहेब आणि बाकीचे सगळेजण, आदित्य असेल, सगळे साथ देत आहेत. 1958 साली काही जिद्दी शिक्षणप्रेमी माणगावमध्ये एक छोटीशी माध्यमिक शाळा सुरू करतात काय, आणि आज राजूजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली KG to PG, नर्सिंग कॉलेज टू लॉ कॉलेज, IT टू मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम त्या माणगावच्या परिसरातल्या, माझ्या कोकणातल्या माझ्या विद्यार्थिनींच्या करता हे जे काही त्यांनी सुरू केलेलं ही बाब खरोखरीच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातलं शिक्षण विकासाचं एक अनुकरणीय अशा प्रकारचं मॉडेल म्हणून आपल्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाकडे बघितलं जातं. आत्ताच बोलत असताना फिजिओथेरपीच्या बद्दल पण त्यांनी सांगितलं, CSR फंडाबद्दल पण सांगितलं. सुदैवाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आहे, येऊ पाहते, उभी राहतीये, काही चालू आहे आणि त्याच्यामुळं तिथं CSR हा दोन्ही जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उपलब्ध होतो. त्याच्यातनंच तटकरे साहेबांनी तुम्हाला मदत केली. अलीकडं तर तटकरे साहेब ज्या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्या पेट्रोलच्या सगळ्या कंपन्या त्यांच्या अंडर येतात. आणि मी कुठंतरी वाचलंय की सरदार वल्लभभाई पटेल साहेबांचा 3,500 कोटी रुपयाचा पुतळा आणि तिथलं सगळं सुशोभीकरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. त्याच्यात सगळ्या इंडियन ऑइल, HP, हिंदुस्थान पेट्रोलियम अशा अनेक ज्या ऑइल कंपन्या आहेत त्यांचा सगळ्या CSR तिकडे गेलेला. आता पंतप्रधान म्हटल्यानंतर ते सांगतील ते होणार, कारण ते प्रमुख आहेत देशाचे. पण कमिटीचे अध्यक्ष म्हणून रायगड जिल्ह्याचं सुपुत्र आज तिथं खासदार म्हणून काम करतात. त्याच्यावर रायगड जिल्ह्यावर तर त्यांचं लक्ष आहेच, परंतु महाराष्ट्रावर पण त्यांनी लक्ष ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो. कारण ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. एकंदरीतच ह्या मी सोमवारी गेल्यानंतर मुश्रीफ साहेबांशी बोलील. फिजिओथेरपीच्या बद्दल काय परवानगीची अडचण आहे. मधल्या काळामध्ये काय झालं, फार मोठ्या प्रमाणावर नर्सिंग कॉलेजेस देण्यात आली. जवळपास 400च्या पुढे नर्सिंग कॉलेजेस हे आपल्या
महाराष्ट्रात दिली गेली. आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज, आपल्या रायगडला पण मध्ये आदितीनं मंजूर करून घेतलं. प्रत्येक जिल्ह्यात सरकारी खर्चाने एक मेडिकल कॉलेज, त्याला 1000 कोटी रुपये आम्हाला अंदाजे खर्च येतो. जवळपास निम्मे जिल्हे आम्ही कव्हर केले. राहिलेले निम्मे जिल्हे आम्ही आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पूर्णत्वाला नेणार आणि त्याच्यातनं तिथं चांगली हॉस्पिटल्स आणि मेरिटच्या मुलामुलींना मेरिटमध्ये ॲडमिशन, अशा पद्धतीनं ते आपलं धोरण राहणार आहे. आज ॲडव्होकेट राजूजींनी त्यांच्या वडिलांचं म्हणजेच दिवंगत अशोकराव दादांचं स्वप्न उराशी बाळगून अतिशय झपाट्याने योजनाबद्ध पद्धतीनं अनेकांचं सहकार्य घेऊन, तटकरे साहेबांची मदत घेऊन हे संकुल घडवलेलं आहे. समोरच मी येताना बघितलं, लेफ्ट साईडला त्याचं काम चाललेलं आहे. आज हे श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज हे आरोग्य शिक्षणाचं एक नवं केंद्र म्हणून माझ्या माणगाव आणि ह्या सगळ्या कोकणच्या परिसरामध्ये उदयाला येईल, याबद्दल मला खात्री आहे. नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचं हे प्रवेशद्वार म्हणून ठरेल. अलीकडे बऱ्याचशा मुली ह्या कोर्सच्या मध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतायत. या महाविद्यालयामध्ये रत्नागिरी, रायगड जिल्ह्याच्या सह शेजारच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या पण विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार आहे. आपल्या सगळ्यांच्या गोष्ट लक्षात आली असेल की मधल्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळेजण सरकारमध्ये होतो आणि त्यावेळेस जगाला आरोग्याची किंवा आरोग्य सेवेची खरी ताकद कळली. डॉक्टरांचं, पॅरामेडिकल स्टाफचं, माझ्या नर्सेसचं आणि या सगळ्या स्वच्छता दूतांचं किती महत्त्व आहे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता. आणि त्यामुळे नर्सिंग कॉलेजमधनं बाहेर पडणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी हे समाजाच्यासाठी नव्या युगाचं आरोग्य रक्षक म्हणून त्या ठिकाणी ठरणार आहेत. नर्सिंगचं क्षेत्र हे केवळ करिअर नाहीये, तर हे सेवाभावीचं आणि करुणेचं आणि निस्वार्थी समर्पणाचं व्रत आहे. डॉक्टर एखाद्यावर उपचार करतो, पण रुग्णांच्या वेदना समजून घेत त्याला मानसिक आधार देण्याचं काम हे आमच्या नर्सेसच करत असतात. हा त्यांचाच महत्त्वाचा भाग असतो, हे आपण बघत असतो. नर्सिंग या व्यवसायात शिक्षण, कौशल्य, ज्ञान हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं मनातील संवेदनशीलतेचं आणि माणुसकीचं दर्शन आणि कृती करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. या निमित्तानं मला फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची आठवण येते, ज्या आजही दी लेडी विथ द लॅम्प या नावाने जगभर ओळखल्या जातात. क्रिमियनच्या युद्धामध्ये हजारो सैनिकांच्या जखमा स्वच्छ करणं, त्यांची सेवा करणं आणि अंधाऱ्या रात्री दिवा घेऊन रुग्णांची काळजी घेणं हा त्यांचा इतिहास आजही नर्सिंग व्यावसायिकांच्यासाठी अतिशय प्रेरणास्थान आहे आणि त्याची आठवण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. या आधुनिक नर्सिंग शिक्षणाचं शास्त्र आणि व्यावसायिक नीतिमूल्य तयार करण्याचं काम आज उद्घाटन होत असलेल्या आमच्या इथल्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेच्या माध्यमातून होतील. ध्येय धोरणाचा विस्तार देखील इथं होईल अशा प्रकारची मी खात्री बाळगतो. एकंदरीतच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने ज्ञानसंस्कृतीचा दीप त्या आपल्या माणगावच्या परिसरामध्ये पेटवलेला आहे आणि तो कौतुकास्पद आहे. या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे आमच्या विद्यार्थी भविष्यात फ्लॉरेन्स नाइटिंगेल सारख्या सेवाभावी आरोग्य सैनिक ठरतील याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. महायुतीच्या सरकारच्या वतीनं मी खात्री देतो की आरोग्य आणि शिक्षण या दोन आवश्यक क्षेत्रामध्ये दर्जा आणि सुविधा वाढवण्याच्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामध्ये आमचं फार बारकाईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी, आमचे हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, आदिती तटकरे आमच्या सगळ्यांचंच तिथं खूप बारकाईनं लक्ष आहे. त्याची पण जाणीव मी आपल्या सगळ्यांना करून घेतो. मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नर्सिंग
चे कॉलेजेस परवानगी दिल्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी झाल्या, त्याही खोलात आम्ही गेलेलो आहे. पण दर्जाला महत्व आहे हे मात्र राजूजी आणि त्यांच्या टीमनी विसरता कामा नये. आणि तो दर्जा निश्चितपणे आमचं माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ हे चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये यशस्वी होतील याबद्दलची खात्री देतो. एका चांगल्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरेंच्या नावाने सुरू होत असणाऱ्या, आईंच्या नावाने सुरू होत असणाऱ्या एक इथं नर्सिंग स्कूलचं उद्घाटन करण्याची संधी राजीवजींनी मला दिली. आपल्या सगळ्यांना भेटता आलं त्याबद्दल राजीवजींचं आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. I now invite the representatives of Career Katta Group on stage to present the token of appreciation to Honorable Ajitdada Pawar Sahib, Maharashtra Rajya Uच्च व